म्हणजे तुमचं सगळं तुमच्यापाशी काहीच नाही? काय असं नाही, जसं शिवाजी महाराजांचं कसं होतं, कोठाडी भरलेली अशी कोठाडी आम्ही थोडं 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 भरून ठेवलेली. शिवाजी महाराज सुद्धा पूर्वी असंच होतं ना. मग रट शिजणार का? आणि मग रटरटा शिजणार, मग भाकर कुस आणि मग भाकर कुस्करून खायची, रस्सा बिसा तरी पियाची अगदी नसती. तेव्हा सर्दी बिर्दी ना फार निघून जाती. तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसातून आज मी व्हिडिओ काढतोय. तर आज आलोय वाड्यावरती आणि बकऱ्याकडं तात्या, नाना आणि आबा आहेत, त्यांच्यासाठी पाणी आणि खायला आणलंय. दिवसभर बकऱ्याकडे असतात आणि दिवसभर जवळपास 7-8 किलोमीटर, 8-10 किलोमीटर चालणं होतं त्यांचं. सकाळी एकदा जेवल्यानंतर त्यांना जेवण तर नसतंच, पण पाणी वगैरे पण भेटलं तर भेटतं. कारण कधी कधी गावापासून बाजूला चरायला जातात, रानात कुठं घर वगैरे नसतं, त्याच्यामुळं. तर पाहू शकता त्यांचं कसं चालल्यात गप्पा वगैरे तिघांच्याच रानात. मग चालले झालं तिघांच्या गप्पा. रानशाळा करून फिरल्या माऱ्या चालले वाड्याला. वाड्यात बसायचा टायमिंग कितीचा? वाड्याचा बसायचा टायमिंग तरी 6:30च्या पुढचाच. म्हणजे तुमची पण ड्युटी आमच्यासारखी? 10 ते 7. 10 ते 7. काय लोटायला चालवलं जरा बांधून न्यावं लागतं लोटायला सकाळ. हा का? बरं आणलं पाणी पिणी जरा बरं वाटतं जरा. मग काय नोकरी चालते ते. आबा तरी दररोज किती अंतर होतं चालून? तरी आता म्हणजे थोडं कोकण्यापासून जे गाठाची खाली जी रनिंग होती ना, तेवढी आता रनिंग होत नाही. फक्त काय होतं, चाल तेवढीच पडते, फक्त रनिंग कमी पडते. आता चक्रा मारायला तेवढंच होतंय. इकडून इकडून आपलं एवढं मारून दिवसभर पाय चालूच आहेत ना. गावाची ही शिव ती शिव. हा मग चालूच आहे. कसं आहे की 10-12 किलोमीटर होती नाही का? 12 तास फिरायचे ना दिवसाला. पालखीचं दर्शन घेतलं का? इथून संत तुकाराम महाराजांची पालखी गेली ना? गेली ना. लय भारी दर्शन भेटतं. आमच्या इथंच होते मुक्कामाला पुढं. हा बरं दिवसभर पब्लिक वाहतूक चालूच होती. दर्शन केलं घ्यायचं आम्ही भरपूर लोक. लय पब्लिक पण तुम्हाला लय आणि महत्व पण लय. आजपर्यंत जायचा कधी मान नाही ना आला पालखीला? भेटला नाही ना? असं नव्हती भेटली पालखी कधीच. आता ह्या बारीनी ना लय भारी दर्शन. पालखीला जायची इच्छा आहे का तुमची? चालत इच्छा साऱ्यांची होती. पायीवारी पायवारी करायची इच्छा आहे की? ही पण म्हणलं पायवारी आहे ना. आता ह्या जनावरांसाठी काय करा बघू. टाइम आला तर जाणारच आहे. चिकन आणलंय. रवा नाही, चिकन आणलेलं, चिकन बनवायचं. तुला काय चांगले बरोबर चांगले. रविवारी चिकन चाललंय बनवायचं. चुलीवरच बाहेर लागतं. लाकडं बिकडं जरा वाळले नाही तिथं. चांगलं झणझणीत बनवायचं बरं का? झणझणीत बनव. ह्याच्यामध्ये आपण गिरवी वगैरे आपल्याकडे काय नसतं ना वापरायला? गिरवी नाही, आपलं घरचेच वाटण वाटायचं, कांदा भाजायचा, खोबरा हेच वाटण करायचं. त्याच्यावर आपलं कालवण गिरणीतनं मसाला आहे, मिरच्या घेऊन दळाला आहे. दुसरं नाही आम्ही घालत काय. बरं का? मिरच्या घेऊन वाळवून आमचं ह्याच्यावर कालवण टेस्ट होत. लोकांना लय आवडतं धनगरवाड्यावरचं मटण. खोबरा, कांदा,
कोथमीर तर पण राहणार नाही आता इथं. कोथमीर तर इथं कुठे आहे कोथमीर तर? रानात राहायचं कोथमीर तरी आहे का? शहरात कसे गावात व्हिडिओ कसे बनवायचं. दररोजचा बाजाराला व्हिडिओ कसं बनवलं तरी बोलला. पण पहिल्यापासून आपला मसाला दळलेलाच ना. दळलेला मसाला. मिरच्या घ्यायच्या काय 10 किलो घे 5 किलो घे धन सौद. पावसाच्या अंडी दळायचा घरी येताना वाढ म्हणजे 8-9 महिने मसाला दुसरा मसाला नाही काय नाही. गेल्या वर्षी केलेला आता मसाला खापला. आता दुसरं इतर काहीच घालीत नाही त्याच्यात. फक्त काय घालायचा कांदा खोबरा वाटून टिचून अगदी ह्यो घालायचा फक्त. तरी कालवणारा रंग येणार. चुलीवला कालवण टेस्ट लागणार. जत्रेचं असलं किती मोठं असलं तरी तेवढंच का? तेवढं तेच मसाला वाटा बिटा तेच घालायचं. आता निघलेत काय ते लाईटी निघले वाटाणं वाटायचं. गिरणीवला मसाला कोकणात दळतो ते मटणामध्ये भारी चालतो. मिरच्या कर्जतला भारी मिळतात. रायगड मिरच्या घ्यायच्या बार पनवेल पासून लोक येतात. आपला मसाला बनवतो कसा आपण? काय काय घेतो? मिरची घ्यायची, धन घ्यायचं, सौदा, गरम मसाला, हळकुंड, दही असं समजा घ्यायचं. गिरणीत मग दळायचं नीट करून वाळवून. मिरची मध्ये काय प्रकार का कोणती पण? नाही 2-3 जातीची घेतो ना. शंकेश्वरी घेतो, दौंगी घेतो आणि ती म्हणजे तरीची ती घेतो, बिगडी घेतो. असं 2-3 जाती घ्यायच्या. मिक्स करायची समजी एकत्र. मग बिरडा म्हणून वाळवायचे चांगले. एकत्र मग डाळा म्हणजे मग समजा चव भेटती ना ती. 4-5 जातीच्या घ्यायच्या. 4 जातीची मिरची घ्यायची आणि मग दळायची. 6 महिने मसाला खाना पण परत घ्यायचा नाही काय नाही. परत इकडून तिकडे गेलो आमचं कालवण कसं करा तरी चांगलं होणार. आपली सगळी लोक तसंच करतात ना. सर्व्हिस तशीच करते. एकाचा मसाला घेतच नाही. असा पुण्यातला मसाला घेत नाही. तिकडून येतानाच भरून आणायचा. हा बरोबर. येतानाच भरून आणायचं. आणि जी घरी राहणारी शाळेत जाणारी पोरं वगैरे त्यांना त्यांना पण मसाला ठेवला जातो. त्यांना बी द्यायचा ना. त्यांना पण त्यातलाच मसाला द्यायचा ठेवायचा. ते शिजवून केलेलं तिकडे त्यांना देवादार मला बकरी कापली ना गावाला आल्यावर हेच मसाला वापरायचा. एकाचा मसाला नाही वापरत. मग पोऱ्याच काय होणार आहे? झणझणीत होणार अगदी. एकाचा ते चव पण देत नाही. आणि ती काय अशी चुलीवर लाकडं जमा करून आणायची मग चूल पेटवायची. 3 दगडाची चूल मग रट शिजणार का? आणि मग रटाटा शिजणार. मग भाकर कुर्स आणि करून मग भाकर कुस्करून खायची. रस्सा बिसा तरी पियाची अगदी नसती. तेव्हा सर्दी बिर्दी ना फार निघून जाती. दिवसभरात 8-10 किलोमीटरचा सगळा निघलं पाहिजे लाग. जर असं जर पिला ना रस्सा हा. तर मस्तकात ना पाणी निघलं पाहिजे. तेव्हा त्याला म्हणजे कोरियास. आणि मग ते खाणं हॉटेलचं नाही ना आवडत तुम्हाला? नाही ना हॉटेलचं आवडत. हॉटेलचं खायला गेलं इथं तब्येत बिघडणार. आणि हॉटेलचं खाली की तब्येत बिघडती. कारण बरंच तिथं तेल वापरतात नाही ते त्यात प्रकारचं वापरतात. आणि गिरवी आता आवडत नाही. त्या गिरव्यान फिरव्यान कसल्या निघल्या तर ते घातलं की ते मला जमाना. काही करा पण ओरिजिनल खाणं हेच. चुलीवर खाणं चुलीवर राहणं आज ह्याच्याशिवाय काय नाही. पण काही काळाने हे सुद्धा बुडायचे तर हे राहणारच नाही आता. हे आमच्या काय म्हणतील? तुमच्या म्हणत्याला हे कसं करायचं आम्ही इथं Yes. उद्या सुद्धा नाही राहायच्या. गॅस संपला. गॅस संपला तुमच्या म्हणत्याला. लाईट नाही आता आम्हाला आहे का लाईट इथं? गॅस संपला उपाशी राहावं लागेल तुम्हाला. तुम्हाला उपाशी राहावं लागेल गॅस संपला म्हणल्यावर. आमची काय म्हणील? गॅस संपला लाईट नाही मी कसं नळाला करू? पाणी नाही आलं मी कसं करू? आणि मी कसं करू? घराची बाय कुठलं बी आणि आम्ही यंत्रामध्ये सरपण घेऊन येऊ आणि चूल पेटू. तुमची म्हणे मी कसं करू? पळून जाईल तुमची जाती म्हणे आपल्या बापाकडे. पहिला गॅस आणा म्हणेल का? पहिली गॅस आणा म्हणे. साखर संपली आज. साखर संपली. आज पीठ खतम झाला. पीठ खतम झाला.
लय लय बाबा हे काय तुमचं राजेच आता वेगळं वेगळं निघायला लागलं. तसं आमचं जुनं राजे भारी होत. तो का आता पाटा घेतला वाटायला. आता त्या पाट्यावर हे काळुक्याचं वाटायचं आता. बरं का काळुक्याचं वाटायचं आता. तुमचं पीठ खतम झालं काय खतम झालं कशाचं काय आले. म्हणजे तुमच्या काळात म्हणजे तुम्हाला अजून पण गावाची आणि किंवा कशाची म्हणजे कुठल्या पण रानात जरी तुमची बकरी गेली किंवा बिराड रात्रीचं पडलं तर तुम्हाला अशी कोणाची गरज नाही. नाही 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 गरज नाही म्हणजे किंवा माझ्या यातलं सामान आणील आणि त्याच्या आहेत ना आणि खाईल. नाही तसं नाही तसं नाही. हेच आमचं खरा डाळणी मिरची मसाला जे आहे ना हेच आम्ही खाणार. आम्ही काड्याच्या पेटी बसणं संसारात ठेवणार कुठं कवाच आम्हाला अडचण पडणार नाही. काड्याची पेटी म्हणून ना तर दुसरी का मागायला नाही. इथं काय कोणी जाऊ मागायला काय गाव आहे का दुकान आहे लगेच तो जायचं तिथं आणायला पटकेने आणूनच ठेवायला लागतं. तुमचं कसं आहे लगेच खबर की हा चला दुकानात जरा पिंटिया जरा चिंटिया. इथं काय चिंटिया नाही आणि पिंटिया नाही. शेजाऱ्याचा दार वाजवायचं नाही तर जरा शेजाऱ्या दरवाजा वाजवा. माळावर त्याच्या इथं नसणार. त्याच्या इथं नसणार. इथं काय येतं माळावर काय दुकान आहे का इथं काय? आता चेर चौघ आम्ही हाय पण अशी अडचण कुणालाच येणार नाही. एका काडी पिठी येता किंवा चार ठेवायच्या. हा चेअर ठेवायच्या कधी अडचण आली नाही मी पाहिजे. भाकर खाणारच काय उपाशी राहणार नाही. आम्ही सकाळची भाकर मंत्री येणार खाणार. रानात राजपुत्री तुम्हाला ताजी बैल गरम गरम पाहिजे. आमच्या इथं सकाळी केलं ना हा आम्ही जर दुपारी अचानक आलो तर नसतं आमच्या इथं. नाही नाही नाही, आम्ही सकाळची भाकर केलेली म्हणून ते आता म्हणून तरी खाणार. आमची म्हणणार मला काय माहित तुम्ही दुपारी येणार होता. हा असं होणार तुमचं. तुम्ही मध्ये झाला ना न सांगता. हा ते जायला रे. आमचं नाही तसं. आमचं 2 पाहुणे आलं तरी जेवणार पण आमचं दररोज एक माणसाचं जेवण तरी शिल्लक राहत. कारण जर अचानक एखादा आला तर मग तो जेवणार बिचारा. तसं तुमचं काय आहे तुमचं टायमाला गेलं तरच. आमचं नाही. आमच्यात आहे तर मटण घातलं ना चिकन जरी 2 आले तरी जेवणार. म्हणजे कमी नाही कमी 50. नाही कमी नाही. तुमचं कुत्रा पण मटण खात असेल. अरे कुत्रा मटण खाणार बाबा. रसा रस्सा खाणार. रस्सा भात घालायचा. तुमच्या त्या रूम कसल्या आमच्या इकडे कुत्राच नाही. तुम्ही कुत्रा खायला पाहते. त्याची नाव आहे पाळलाय का नाही ते काय टॉमी गोमी काय अशी नाव. टॉमीला जाणार लागतंय लय बाहेरनं. जेवण त्याला महिन्याला 2-3 हजार त्या टॉमीलाच लागतंय बाहेरनं खायला. नाही कसं काय तुमचं जीवन जगायचं. टॉमीला आंघोळ घाला टॉमीला फिरायला न्या. नाही 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 नाही. इथं तसं नाही. आमचा टॉमी ते आंघोळ करून येतो. फिरायला जाणारा पण तो घेऊन जाणार पण टॉमी झालेला असतो. आमचं जे आहे ना आमचा कुठं पोहा गेला तर पाण्यात पोहून येतो. तिकडे त्या पाण्यात पोहून येतो. तुमचा टॉमी म्हणजे कुठं पण. हा कुठं पण वड्याला पाणी असलं तरी पोहून येतो. कुठं खाणीला पाणी असलं तरी पोहून येतो कुत्रा. असा आमचा कुत्रा आहे. रातभर चौघ येडं मारून राखण करणार. रात्री भर राखण करणार. लांडग्याला जवळ येऊन देत नाही. त्या वाड्याच्या भोवतानी फेऱ्या घालणार. लांडगा आला की बघतो या लांडग्याचा वास येतो ना. होय हा हा पण चोरची आला तरी वास येतो त्यांना. लगे कुत्रा बघतो मग. मग वेगळं वेगळं त्यांचं बुकणं असतं. महापूर बसलं ना असं जागा झालं छो करायचं. माणसाचा वास छो म्हणलं कुत्रा लगेच पळाला कुत्रा. पराने असा आवाज दिला ना छो म्हणलं की गेला. मग कुत्रा धोका देणार नाही. नाही नाही नाही. किती कुत्रा- पाऊस असला काय असला तरी. काय नाही तो बसलेलाच असतो जागाच असतो. कुत्रा दुसऱ्याचं खाऊन येईल आणि आमच्या बकरीची राखण करी. किती 4 आहेत ना आपली. शेअर येते ना. शेर नाही दोन बिराड असतात 5 आहेत. 6 आहेत तशी. 5 एवढ्यांना जेवण घालायचं म्हणजे हा कुत्र्याला जेवण आहे ना. माणसंच झाली ती. हा माणसंच आहेत ती. त्यांना 2-2 भाकरी घालावं लागते. एक वेळ आपण जेवलो ना तर त्यांना करायला लागतं त्यांना ना. घालावंच लागतं. टाइम आला तर एखाद्या जेवाय जरा काढू पडलं त्याचं सरपण बिरपण नाही गावलं तर मग काय करायचं आपण थोडी खायची अर्धी आणि त्यांना एक टाकायची. नाही तर आखीच आपण जर एक खाली तर मग त्यांना काय मिळायचं. ते तरी आपल्या पाशी उद्या राहील का. तो म्हणे काय का मालक नाही बरोबर येऊ मालकाला दिसा आणि मालकाला म्हणे खाऊन घेतो. मालकाकडेच राहिलं नाही म्हणतो. हा असं तो कसं चांगलं शिजत दान 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 दान. म्हणजे बिना कुत्र्याचा धनगर सापडणारच नाही. नाही 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 नाही. आकाश जेवढा धनगर आमचा फिरतोय किंवा घरी जरी आहे तरी कुत्रा आहे. कसला का असा कसला का असं ना मग कुत्रा दारात आहे. कुत्र्याशिवाय सोबत नाही. खंडोबाचा धर्म नाही. बरं का कुत्र्याशिवाय सोबत नाही. खंडोबाच्या दारात कुत्रा आहे ती. बरोबर. खंडोबाच्या दारात
असं मोठं बाबा वनवास आहे आमचं सुद्धा. लक्ष्मीची राखणच करतोय तो. हा मग बानू मासा कशाला म्हणजे अरे खंडोबाई इथं दगडाची बकरी बनवलेली इथं पूर्वीच्या काळात. जेवढा समाज जातो तेवढा बघतोय ना खंडोबाला. बरोबर. मग आता कोऱ्याच बनवायचं मग जेवायचं बराच अवघड परिस नाही बाबा. हाय का तर बसायला खुर्ची आहे का काय येतो नाही ना. आणि मग काय नाही कसं राहायचं कसं बसायचं. पण आजकाल कसं किचन मध्ये पण टीव्ही लावला. नाही बनवणाऱ्याच्या पण देण्यात राहत नाही मीठ टाकलंय का नाही. असं पण हा मीठ नाही ते लक्ष नाही राहायचं. मालिका बघायच्या ना आता. हा मालिका काय निघा ते आता नवीन निघले ना मालिका काय दुनिया काय. इथं नाही ना मालिका आमच्या पाशी माहिती म्हणजे जेवताना बघायचं रा 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 आणि झाले